श्री गणेशाय नमः. संक्षिप्त श्रीमद्भागवत अध्याय 10. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. दैत्ये भाराक्रांत झाली भूमी, तेणे ब्रह्मास्तवे विष्णू लागोनी. मी अवतरेन क्षिती लागोनी, माया शेषासह विष्णू म्हणे. वसुदेव देवकी विवाहात, बैसले दिव्य रथात. आकाशवाणी कंस ऐकत, भगिनीसी वधाया सिद्ध झाला. वसुदेव विनवी कंसासी, हिचे संतान अर्पिन तुझसी. धन्य त्या धृतात्म्यासी, साही पुत्र मारिले कंसे. दैत्यांना हाताशी घेऊन, झाला नाशास कारण. कंसाप्रती भियोन, यादव गेले देशोदेशी. देवकीचा 7वा गर्भ नेमस्त, योगमाया स्थापी रोहिणीच्या उदरात. संकर्षण नामे विख्यात, यादव कुळी जन्मला. अवतार घ्याव या भगवंत, प्रगटले वसुदेव हृदयात. तदनंतर देवकी गर्भात, सर्वात्मा प्रवेशला. कृष्ण जन्माचा काळ प्राप्त, श्रावण मासी वद्य पक्ष. तिथी अष्टमी मध्यरात्र, सर्वांतरवासी प्रगटला. वसुदेव निघाले बाळ घेऊन, यमुना मार्ग देई दुभंगून. यशोदेपाशी बाळ ठेवून, उचलोनी घेतली महामाया. कन्या घेऊनी आला परत, देवकीचे ओसंगी तिला ठेवत. आपोआप झाले पुनः बंदिस्त, द्वारे अर्गळा कड्या कुरपे. महामाया रुदन करी, कंस आला झड करी. कन्येसी फिरवी गरगर करी, तवती आकाशी झेपावली. म्हणे तुझा वध करणार, वैरी उपजला पृथ्वीवर. तेणे कंस पश्चाताप जर्जर, मुक्त केले वसुदेव देवकी. ऐकोन मंत्र्यांचे कथन, कंसे धर्मोच्छाद मांडोन. ऋषी संतास पिडोन, स्वनाशास सिद्ध झाला. यशोदेसी झाला पुत्र, घरोघरी प्रकटली मात. जन्मोत्सव केला थाटात, नंदे गौरविले सकळ जन. वार्षिक कर भरावयासी, नंद आला मथुरेसी. वसुदेवे भेट घेतली तळासी, म्हणे कैसे नूतन बाळ. आता परतावे गोकुळासी, सावध चित्ते पुत्रा रक्षी. वसुदेव सांगे नंदासी, निरोप घेती परस्परांचा. सुस्वरूप धरूनी पुतना, कंसाज्ञे आली नंद सदना. नंदलालास करविता स्तनपाना, तत्काळ झाली गतप्राण. कृष्णाचे घडले अंगस्पर्शन, वज्रवासियांनी केले दहन. पुतना झाली पावन, सुगंध सुटला देहाचा. शकटातळी निजविले कान्हासी, वातरूप असुर त्यात प्रवेशी. तान्हा पदाघात करता गाड्यासी, शकट मोडला क्षणमात्रे. कंसे पाठवी तृणावर्तास, आकाशिने कान्हास. कृष्णे आवळी त्या कंठास, आपटीला भव्य शिळेवरी. न्याहाळीता मुख सुंदर, नंदकुमार जांभई देई सत्वर. मुखात दिसता विश्वचराचर, नेत्र मिटले जननीने. गर्गाचार्य येता व्रजात, कोठ्या माझी एकांतात. करविले नामकरण संस्कारास, उभय पुत्रांचे नंदानी. कृष्णज्ञानी अखंड वृत्ती, गाऱ्हाण्याचे मिश करोनी येती. कृष्ण दर्शन लालसा चित्ती, प्रत्यक्ष भक्ती गोपी त्या. अविचल भक्ती नंद यशोदेच्या चित्ती, म्हणून श्री लक्ष्मीपती तया संतोषवी नानापरी. करवी यशोदा स्तनपान, मध्येच कान्हास सोडून. पाहो गेली दूध उन्ह, कृष्णे माठ फोडीला. उखळी बांधूनी कृष्णासी, कार्यार्थ गेली गृहासी. कृष्ण आला परसदारी, यमलार्जुन वृक्ष जेथे. तैसे हे अर्जुन वृक्ष, पूर्वजन्मीचे होते यक्ष. कुबेराचे अस्ति पुत्राक्ष, नळकुबेर मणिग्रीव. यौवन प्रमत्त झाले फार, जलक्रीडा स्त्रियांसह सुंदर. वस्त्रांचेही नुरले भान, नारद शापे भालवृक्ष. वृक्षासी कृष्णांचे पदस्पर्शन, होता वृक्ष उन्मळून. सिद्ध दोन प्रगटोन, झाले नतमस्तक मुकुंदा पुढे. समस्त गोप जमले, उत्पात विचार करू लागले. सर्व सपरिवार निघाले, मग पातले वृंदावना. वत्सरूप धरुनी दैत्य, येवोनी मिसळला कळपात. पाय धरोनी फिरविले मस्त, कृष्ण आदळी भूमीवरी. बकासुरे गिळेला श्रीमुरारी, दाह होता टाकेला बाहेरी. कृष्णाने चंचू धरोनी करी, उभे फाडिले बकासुराते. वनगमनार्थ केली आयती,
पुढे गोमटी वासरे चालती, हास्य विनोदे गोपाळ चालती, देखिली अजगर रूप गुहा, वत्सासह रिघाले मुखाभितरी, कृष्ण वाढे कंठी अजगरी, प्राण निघता अति दुस्तरी, अघासुर सत्कती पावला, गोप आले यमुना तीरी, सर्वांनी उघडली शिदोरी, गोवत्स शोधाया गेला हरी, परिब्रह्माने सर्वांनी जलोकी, सर्व रूपे धरी हरी, पाहे विश्व निर्माणकारी, म्हणे लीला अतर्क्य खरी, ठेवी माथा चरणी तया, ब्रह्मा करोनी स्तवन, तुझ्या सगुण रूपाचे गुण, म्हणे जाणण्या समर्थ कोण, कृष्णाज्ञे गेला स्वस्थानी, कृष्ण सकळा करी पूर्ववत, भोजन केले गोपा समवेत, सायंकाळी घराघरात अघासुर वृत्त गाजे, श्री बलरामाचे इच्छेपूर्ती, गोपाल गेले ताडवनाप्रती, रासभास वृक्षावरी आपटी, धेनुक उद्धरिले हलधराने, प्याले डोहातील विष जल, पिता अमृतप्राय झाले सकल, अमृत दृष्टीने पाहता नंदबाळ, जीवित होय गोपगाई, सर्पापासून विषमुक्त करावया डोहातील उदक, कृष्ण उडी घाली जलात, त्यास नाग वेळखा घाली, कृष्ण फुगवी आपुला देह, फणीवर नाचे वासुदेव, आज्ञा घेऊनी स्त्री पुत्रांसह कालिया गेला रमणकद्वीपी, तव तो पातली संध्याकाळ, म्हणून तेथेची राहिले सकळ, रात्री पेटला वडवानल, कृष्णे गिळला दावाग्नी, सौभरींच्या अनिच्छेने, मासे खाल्ले गरुडाने, मत्स्यभक्ष प्रमादाने, मृत्यूशाप दिधलासे, प्रलंब कपटे मिसळी गोपात, कुरघोडीचे खेळात, त्याने पळविला बलरामास, पावला मृत्यू मुष्टी प्रहारे, गायी गेल्या गुंजवनी, त्यांना शोधी नीलमणी, हाका मारी हरीची वाणी, हंबरत आल्या धावोनी, तेवढ्यात वणवा पेटला, श्रीहरी म्हणे नेत्र झाका, अग्नी सारा त्याने गिळला, ईश्वर कळला गोपाळांसी, भावे करिता भगवत भक्ती, भक्तावरी नाना संकटे येती, तीही धरावे धैर्य चित्ती, रक्षक समर्थ जाणोनी, वर्षा ऋतूच्या समृद्ध काळी, वनात क्रीडत असे वनमाळी, सवे राम आणि सवंगडी, थाट चरती गायीचे, सुखद ऐशा शरद ऋतूत, नवान्न प्राशनादी महोत्सव होत, नगर ग्रामे समृद्ध होत, नित्य समृद्धी गोकुळा, श्रीकृष्ण करिता वेणुवादन, मोहित होती अंतःकरण, म्हणे धन्य वेणू आम्हाहून, गोपी सांगती परस्पर, कृष्ण भावा आपुलापती, गोपी कात्यायनी व्रत करती, विवस्त्र उतरल्या जलातरी, तेणे वस्त्रे हरी श्रीहरी, घडिले देव हेलन, म्हणून नमिला नंदनंदन, म्हणे मनोरथ करीन पूर्ण, जावे आपल्या घरोघरी, रामकृष्ण आणि गोपाळ गायी चारता गेले दूर, माध्यांनी म्हणती गोपाळ क्षुधा शांतीचा उपाय करा, अनुज्ञे मागी यज्ञपत्न्यांसी, आणिले चतुर्विध अन्यासी, हरी आशिष देई साध्वींसी, क्षुधा शमविली गोपांची, इति श्री गुरु माऊली विरचित संक्षिप्त श्रीमद् भागवत महापुराणे दशमोऽध्यायः। श्री कृष्णार्पणमस्तु। राधे राधे, राधे कृष्ण, जय श्री कृष्ण।